आज आपण बघणार आहे 10 रुपयाचा टपरीवरचा चहा जास्त बाहेर लागतो का ताज हॉटेल मधला 1000 रुपयाचा चहा. सकाळी सकाळी उठून डायरेक्ट खाणीत जाऊन उडी मारून आंघोळ करून घेतली पहिली. आजोबांनी थोडस वावरात काम सांगितलं होतं, परत ते बी करून घेतलं. त्याच्यानंतर मस्त चकाचक धुवेल कपडे घातले, कोल्हारला महादेवाचं दर्शन घेतलं, पहिलं गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि फक्त एका क्वालिटी चहासाठी आम्हाला 40 किलोमीटर लांब जावं लागलं. हॉटेलवाल्या दादांना म्हणलं, दादा बनवा एक कडक चहा चला. 10 रुपयाचा चहा दादांनी आणून दिला. ते म्हणले गरम आहे चहा, फुकून प्या. म्हणलं मंडळ आभारी बर का तुमचं. 10 रुपयाच्या मानाने एक नंबर चहा होता. बारी होती. आता ताज हॉटेल मध्ये जाऊन 1000 रुपयाची चहा प्यायची. ताज हॉटेलचा चहा पिण्यासाठी आदित्य डेरे पोहोचला डायरेक्ट मुंबईला. मी पहिल्या वेळेसच मुंबईला गेलो होतो, त्याच्यामुळे मरीन ड्राईव्ह आणि पूर्ण मुंबई बघून घेतली. आदित्य डेरेनं मुंबईमध्ये पण एक वेगळंच मार्केट बनवेले भो त्याचं. ताज हॉटेल समोर पोहोचलो आणि एका दिवसात मी कमीत कमी 4 कपडे बदलवले असन भो पाराज. ताज हॉटेल मधून बाहेरचं जग असं दिसतं बर का. आणि ताज हॉटेल मध्ये गेल्याच्या नंतर कळालं चहा 1000 रुपयाचा नाही, फक्त 400 रुपयाचाचे. एवढा महाग चहा होता, त्याच्यामुळे 4 वेळा विचार केला, फायनली चहा प्यायला लागलो. चहा पिल्याच्या नंतर कळालं का 10 रुपयाचा चहा आणि 400-500 रुपयाचा चहा तर एकदम सेमच लागू राहिलाय. जाऊ दे, तुमचे चहा प्यायचे पैसे म्या वाचवले, त्याच्यामुळे लाईक आणि फॉलो लवकर करून टाका.